पण आजही अरबी समुद्रातलं छत्रपती शिवरायांचं स्मारक हे कुठं हवेत गेलेलं आहे हे फक्त महाराष्ट्राच्या सरकारला आणि ज्यांनी भूमिपूजन केलं, ज्यांच्या हस्ते भूमिपूजन केलं, जी देशातली एक थोर व्यक्ती आहे त्यांना कदाचित माहीत असेल. गुंतवणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्र विकसित होतोय, महाराष्ट्रात उद्योग येत आहेत, या ठिकाणी गुंतवणूक होते, त्याचप्रमाणे तरुणांना रोजगार उपलब्ध होतोय. पण अध्यक्ष महोदय, प्रत्यक्ष वास्तव फार वेगळं आहे महाराष्ट्रातलं. कितीदा आम्ही हा प्रश्न रेस करायचा आणि मांडायचा जेणेकरून कुठेतरी झोपलेलं हे सरकार जागं होईल. एप्रिल 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत राज्यातील 34,54,000 अशा बेरोजगारांनी नोंदणी केलेली आहे. लाडक्या बहिणीला आमच्या पैसे दिले, 1500 दिले, 2100 देणार असं जाहीर केलं. 2100 रुपयाचा अजून कुठे ठाव ठिकाण नाही. ज्या शेतकऱ्यांच्या बळावर आपला महाराष्ट्र आज देशात नेहमी गेल्या 70 वर्षाच्या अधिक काळामध्ये अग्रेसर राहिलेला आहे, आज त्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम या महायुती सरकारच्या माध्यमातून झाले. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणावरील खेद व्यक्त करण्याकरता मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. अध्यक्ष महोदय, राज्यपालांनी जे आपलं अभिभाषण दोन्ही सभागृहाच्या सदस्यांच्या समोर जे व्यक्त केलं त्यातील महाराष्ट्रामध्ये ज्या काही गोष्टी महाराष्ट्रा बाबतीत बोलल्या गेल्या, विशेषतः सुरुवात करत असताना देशातील आणि महाराष्ट्रातले भूमिपुत्र असणाऱ्या अनेक राष्ट्रपुरुषांचा नामोल्लेख केला, परंतु त्या राष्ट्रपुरुषांचा नामोल्लेख करत असताना त्यांचा विचार घ्यायचा आणि त्या विचाराने काम करायचं असं म्हणत असताना प्रत्यक्ष राज्य सरकार त्याची कृती किती करते आणि राष्ट्रपुरुषांच्या विचारांची अंमलबजावणी किती करते ह्याच्यावर खरं प्रश्नचिन्ह आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज निर्माण होतोय. कृती बोलणं वेगळं आणि कृती प्रत्यक्षपणे वेगळी हे आम्ही पाहतोय. अध्यक्ष महोदय, सुरुवात तर मी एक अशा विषयावर करेल की राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये असं सांगण्यात आलं की लाखो कोटी रुपयाची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी होते. अध्यक्ष महोदय, मी काय आकडेवारी इथं सभागृहाच्या समोर सन्मान्य सदस्यांसमोर आणि आपल्या सर्वांच्या समोर मांडू इच्छितो. अध्यक्ष महोदय, डिसेंबर 2024 मध्ये सरकारने 27-28 पर्यंत महाराष्ट्रात $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचं अत्यंत महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवलेलं होतं. मात्र अध्यक्ष महोदय, 2026च्या भाषणातून ते लक्ष्य पूर्णपणे गायब झालेले आपल्याला दिसतंय. त्याऐवजी सरकारने आता थेट 2 दशके पुढे स्वप्न दाखवत विकसित महाराष्ट्र अंतर्गत 2047 पर्यंत $5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था नवीन स्वप्न दाखवण्याचं काम आता महाराष्ट्र सरकारने हाती घेतलेलं आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या महाराष्ट्राचं गेल्या काही वर्षांपासून आपला महाराष्ट्र ज्या विकासाच्या गतीने एकेकाळी जात होता, ती विकासाची गती काही कारणांमुळे दुर्दैवाने ही कमी होते का, हा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांच्या समोर उद्भवतो. अध्यक्ष महोदय, मार्च 2025 मध्ये सरकारने दावोस येथील 15,72,000 कोटी रुपयांचा करार केला आणि त्यातून 15 लाख तरुणांना, महाराष्ट्रातल्या लोकांना, भूमिपुत्रांना रोजगार निर्मिती होईल असा या ठिकाणी दावा केलेला होता. 2026 मध्ये हेच आकडे वाढवून 30 लाख कोटींचा करार आणि 40 लाख रोजगार उपलब्ध होईल असा त्यांनी दावा केलेला होता. परंतु अध्यक्ष महोदय, आता नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलवरील एप्रिल 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत राज्यातील 34,54,000 अशा बेरोजगारांनी नोंदणी केलेली आहे. आणि ही आकडेवारी अध्यक्ष महोदय ही सन 2025च्या एप्रिलच्या महिन्यातली. मग एकीकडे जर तुम्ही अशा लाखो कोट्यवधी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणत आहात असा दावा करत आहात आणि त्या आणलेल्या गुंतवणुकीच्या माध्यमातून जर लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे असाही त्याच्या पाठीमागे दावा करणार असाल तर प्रत्यक्षपणे ती गुंतवणूक येती कुठे आणि त्या आलेल्या गुंतवणुकीच्या माध्यमातून जर त्यातली काही प्रमाणात जरी आली असेल
तर त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून किती लाख महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आणि ह्या सरकारने नेमकं त्यासाठी काय केलं हा प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये उद्भवतो. आणि म्हणून जर तेवढी लाखाची गुंतवणूक महाराष्ट्रात आली असती तर 34 लाख किंवा 35 लाख महाराष्ट्रातल्या तरुणांनी या नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलला या ठिकाणी आज इथे नोंदणी केलीच नव्हती. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आज परकीय गुंतवणुकीची आकडेवारी ही जर या ठिकाणी आज पाहिली तर सातत्याने या आकडेवारी बाबतीमध्ये काहीतरी सातत्याने चुकीची माहिती आज महाराष्ट्रातल्या जनतेसमोर येते असं जाणीवपूर्वक आम्हाला इथे पाहायला मिळतं. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जे शासनाने महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नवीनता धोरण 2025 जाहीर केलं त्यात परंतु महाराष्ट्रामध्ये नंतर मॅग्नेटिक महाराष्ट्र नवं एक त्या ठिकाणी आज जे काही घोषणा त्यांनी महाराष्ट्राच्या गुंतवणुकीसाठी इथे जाहीर केली त्यामध्ये आज या ठिकाणी इथे जर काय आकडेवारी मी इथं अध्यक्षमध्ये जे सोर्स आहे पार्लिमेंट ऑफ इंडियाचा सोर्स आहे त्यातनं 2022, 23, 24, 25, 26 इथे जवळजवळ 200हून अधिक कंपन्या या महाराष्ट्रातनं बाहेर गेलेल्या आहेत अशी आकडेवारी ही देशाच्या पार्लिमेंटच्या ह्याच्यातनं मला माहिती मिळालेली. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, एकीकडे आपण म्हणतोय की गुंतवणूक आम्ही आणतोय आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्र विकसित होतोय, महाराष्ट्रात उद्योग येत आहेत, या ठिकाणी गुंतवणूक होते, त्याचप्रमाणे तरुणांना रोजगार उपलब्ध होतोय. पण अध्यक्ष महोदय, प्रत्यक्ष वास्तव फार वेगळं आहे महाराष्ट्रातलं. आणि म्हणून मला या ठिकाणी नेहमीच म्हणावं असं वाटतं की कुठेतरी मुंबई, ठाणे, नागपूर ह्याच्या पलीकडे जाऊन आज महाराष्ट्रातले जे इतर जिल्हे आहेत ते विभाग वाईज त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जिथे MIDC उभ्या करण्यात आलेल्या आहेत त्या MIDCमध्ये नेमकं उद्योगाची अवस्था काय आणि तिथे किती उद्योग उभे राहिले आणि त्या उद्योग उभे राहिल्यानंतर तिची अवस्था काय, तिथली गुंतवणूक किती आणि त्यातनं स्थानिक तरुणांना किती रोजगार उपलब्ध झाला ह्याची कुठे शहानिशा होणं अत्यंत गरजेचं. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला परंतु महाराष्ट्राच्या ह्या संपूर्ण भूमीमध्ये महाराष्ट्राचा सर्वात महत्त्वाचा घटक हा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला शेतकरी. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांची कर्जमाफी ही काही वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने केले. तदनंतर निवडणुका होऊन गेल्या. निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणीला आमच्या पैसे दिले, 1500 दिले, 2100 देणार असं जाहीर केलं. 2100 रुपयाचा अजून कुठे ठाव ठिकाण नाही. आणि अशा परिस्थितीत लाडक्या बहिणींना पैसे द्यावे, आणखी वाढून द्यावे, आमचं काहीच त्याच्यात म्हणणं नाही, त्याला उलट आम्ही समर्थनच देऊ. परंतु दुसरीकडे जे शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या बळावर आपला महाराष्ट्र आज देशात नेहमी गेल्या 70 वर्षाच्या अधिक काळामध्ये अग्रेसर राहिलेला आहे, आज त्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम या महायुती सरकारच्या माध्यमातून झालं. अध्यक्ष महोदय, मला खंत व्यक्त करून इथं सांगायचं आहे, शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे. कर्जाचा डोंगर अनेक शेतकरी अल्पभूधारक शेतकरी जे आपले आहेत आज त्यांच्या बाबतीत त्यांना काहीतरी AIच्या माध्यमातून वेगळी स्वप्न दाखवली जातात. ड्रोनच्या माध्यमातून शेती करा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, ते करायलाच पाहिजे. पण हे अल्पभूधारक शेतकऱ्यांना ते परवडणं काही एवढं सोपं नाही. आणि एकीकडे कर्जाचं डोंगर असताना त्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देणं, कर्जाचा डोंगर त्यांचं कमी करण्याची भूमिका आणि विशेषतः नियमित कर्जफेड करणारे जे शेतकरी आहेत त्या दृष्टीने सरकारने त्यांना मदतीचा हात अधिक सकारात्मक चांगल्या पद्धतीने टाकणं आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा मदत करणं ही भूमिका कुठेतरी आज आम्हाला राज्य सरकारची दिसून येत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टींवर खरं आज बोलण्यासाठी कायदा व्यवस्था असेल. एकीकडे आपण म्हणतो आम्ही लाडक्या बहिणीला पैसे देतो, द्यायलाच पाहिजे, परंतु दुसरीकडे लाडक्या बहिणींवर जे अत्याचार महाराष्ट्रामध्ये चालू आहेत, अनेक ठिकाणी कायदा व्यवस्था आज कुठं बट्ट्या बोळ त्याचा चालू आहे. त्या ठिकाणी आज दिवसा दहाड तरुण पिढीमध्ये जे ड्रग्सचा आणि अंमली पदार्थाचं जे या ठिकाणी व्यसन वाढलेलं आहे, या व्यसनाबाबतीत ह्या सभागृहामध्ये अनेक सदस्यांनी अनेक आमदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. वारंवार या ठिकाणी विनंती केली जाते की गृह विभागाने तातडीने त्याच्यावर कुठं कारवाई करावी, अंकुश ठेवावा. जिथे या ठिकाणी निर्मिती होती किंवा इतर राज्यातनं त्याची आयात होत असेल, या सगळ्या गोष्टीवर कुठेतरी तातडीने गांभीर्याने या ठिकाणी आज कडक नियंत्रण ठेवून आज कुठेतरी तरुण पिढी चुकीच्या पद्धतीने व्यसनाधीन होऊ नये ह्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने कडक कायदे करावे ही वारंवार मागणी करून सुद्धा आज राज्य सरकार त्याच्यावर कुठे कारवाई ह्या ठिकाणी करताना दिसत नाही. ही फार मोठी शोकांतिका आम्हाला अध्यक्ष महोदय म्हणायचे. अध्यक्ष महोदय, ऊर्जा विभागाच्या बाबतीत सुद्धा सातत्याने आम्ही बोलत आलेलो आहे की एकीकडे शेतकऱ्यांच्या
विजेचे प्रश्न अजूनही प्रलंबित राहतात. मी सांगली जिल्ह्यातल्या सुद्धा आज तारा असतील, नवे पोल टाकण्याचे विषय असतील, नवे डीपी असतील, ह्यावर कितीदा आम्ही ह्या ठिकाणी जिल्ह्याची डीपीडीसी दुसरे महाराष्ट्राचं सभागृह असू दे, कितीदा आम्ही हा प्रश्न रेस करायचा आणि मांडायचा, जेणेकरून कुठेतरी झोपलेलं हे सरकार जागं होईल आणि ऊर्जा विभागातनं जे तत्काळ तिथं त्या ठिकाणी तत्कळत पडलेले जे ऊर्जा विभागाचे प्रश्न आहेत ते मार्गी लागतील, हा आमचा ह्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आज जे काही अभिभाषण आहे त्याच्यात मी म्हणलं सुरुवातीला राष्ट्रपुरुषांची नावं घेतली गेली, छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय कुणी काय आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही. परंतु आजही अरबी समुद्रातलं छत्रपती शिवरायांचं स्मारक हे कुठं हवेत गेलेलं आहे हे फक्त महाराष्ट्राच्या सरकारला आणि ज्यांनी भूमिपूजन केलं, ज्यांच्या हस्ते भूमिपूजन केलं, जी देशातली एक थोर व्यक्ती आहे त्यांना कदाचित माहीत असेल की नेमकं हे अरबी समुद्रातलं छत्रपती शिवरायांचं स्मारक कुठं गेलं. आणि म्हणून आपल्या सर्वांना मला विनंती करायची आहे की जर छत्रपती शिवराय आणि मोठ्या राष्ट्रपुरुषांची नावं घ्यायची असेल तर त्या विचारांची कृती सुद्धा या राज्य सरकारने करणं अत्यंत आवश्यक आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना, आमच्या माता भगिनींना न्याय कसा मिळेल, तरुण पिढीच्या हाताला रोजगार कसा उपलब्ध मिळेल, ही जबाबदारी सरकारची अत्यंत महत्त्वाची आहे. केवळ काही मोजकी शहरं ही विकसित करणं, मोठमोठे रस्त्यांचे लाखो कोटी रुपयाचे, हजारो कोटी रुपयाचे टेंडर काढणं, जे रस्ते आवश्यक असतील, शेतकऱ्यांना पाणंद रस्त्याची आवश्यकता आहे, ग्रामीण भागातले वस्ती आणि मळ्यातल्या लोकांच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रस्त्यांची अवस्था आहे, ते रस्ते सोडायचे आणि मोठमोठे नुसते टेंडर या ठिकाणी काढून आज ते प्रश्न सुद्धा कामं कॉन्ट्रॅक्टरांना पिलं न देता ते पेंडिंग ठेवायची आज राज्य सरकारची ती अवस्था आहे. अध्यक्ष महोदय, मी पाहतोय अनेकदा आम्ही मंत्रालयात ज्या वेगवेगळ्या योजनांसाठी लाभ घेण्याकरता या ठिकाणी जातो. आता ठीक आहे, माझ्यासारखे काय अनुभवी आमदार आहेत सभागृहात जे आपले व्यक्तिगत संबंध आणि राज्य योजनांच्या शासनाच्या योजनांचा त्यांना अभ्यास असतो म्हणून ते विकास निधी आपापल्या मतदारसंघात खेचून आणतात. आम्ही जरी विकास निधी खेचून आणला तरी दुसरे श्रेय लाटणारे भलतेच असतात. तरी सुद्धा अध्यक्ष महोदय, काही ठिकाणी आज किती वर्षानुवर्ष प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत. आज नगरपालिका आहेत, माझ्याकडे कडेगाव नगरपंचायत आहे, पलूस नगरपालिका आहे. आज 5 वर्षामध्ये या ठिकाणी आम्ही तिथे निधी आणतोय, पण आता सुसज्ज इमारत त्या दोन्ही ठिकाणी झाल्या पाहिजे, या शहरांचा विकास पण झाला पाहिजे. म्हणून सेकंड टायर सिटी ज्याला म्हणतात, ग्रामीण भागातल्या अशा लोकांना सुद्धा आज या ठिकाणी शहरांना निधी देऊन तिथं त्यांना त्या शहरं विकसित करण्याची राज्य सरकारची जबाबदारी. आणि म्हणून आज या ठिकाणी मी पाहतोय की कॉन्ट्रॅक्टरांना पेमेंट नाहीत, आज वर्षानुवर्ष त्यांची बिलं पेंडिंग राहील. ग्रामीण भागातली जलजीवन मिशनचे पैसे असतील ते दिले जात नाहीत. मग आज जी रखडलेली कामं आहेत ती रखडलेली कामं तरी पूर्ण झाली पाहिजेत, ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आज जे काय राज्यपालांचं अभिभाषण या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यावर मी माझे या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि माझं मनोगत इथंच थांबतो. धन्यवाद.